पाहिजे तर आपला तो एक देव करून घ्यावा. नैवेद्य वासू करून घे. भगवंताच्या पायाजवळ सुख आहे. नुसतं सुख नाही तर आधार आहे. सर्व सुखाचे Thank you.
परत जीर्णोद्धारचा सोहळा आहे ना, जीर्णोद्धारच्या निमित्ताने सेवा आहे आणि बरेच वर्षांनी जवळजवळ 20 वर्ष मी इथं सेवा करतोय. म्हणजे सर्वांचा सगळे काळजी विनय बाबा सर्वांना नमस्कार करून सेवेला सुरुवात हरी प्राप्तीचे उपाय वाढावे संतांचे कृपाय केले साधती साधने तुटके भावाची बंधने. नाथ महाराजांचा अभंग आहे. आता नाथ महाराजांचा अधिकार काय एवढं सांगण्यासाठी आपल्याला वेळच नाही, त्यामुळे अभंगाचा सरळ अर्थ सांगतो पण संपवतो की नाही. महाराज म्हणतात हरी प्राप्तीचे उपाय करावे संतांची कृपाय. हरीची जर प्राप्ती आपल्याला हवी असेल, भगवंताची प्राप्ती आपल्याला हवी असेल तर आपण संतांचे पाय धरा. अभंगाचा प्रथम चरण. आणि आपण या संसारामध्ये आहोत. संसार आपल्याला जर करून जायचा असेल किंवा काय साधन करायचं असेल आपल्याला मुक्त करायचं असेल तर अभंगाच्या दुसऱ्या सर्वात सर्वांतर घेणे साधते साधने तुटती भावाची बंधने. अभंगाचं दुसरं चरण. तिसरं चरण शास्त्रातील सर्वोच्च न्यायालय म्हणजे वेद. आणि वेद सांगतोय आपल्याला काय संतांविना प्राप्ती नाही, संतांशिवाय आपल्याला प्राप्ती नाही असे सर्वोच्च न्यायालय वेद असं सांगतो आपल्याला. अभंगाचं तिसरं चरण. आणि शेवटला महाराज म्हणतात की जर आपण संतांची सेवा जर केली तर समजा आपलं सर्व मनोरथ पूर्ण करता येतो आणि मग काय होतं आपण संसार करून जातो. संसाराचे म्हणजे तेने साधती सारखी संसारामध्ये आपले सर्व बंधन तुटतात. हा अभंगाचा आपला सरळ सरळ भावार्थ असाच असेल असं काय माझा दावा नाही, पण माझ्या बुद्धीला तसं मी तुम्हाला सांगितलं. आता विस्तृत चिंतन करण्याचा प्रयत्न करू. संतांचे पाय धरा म्हणतात महाराज. हरीची जर प्राप्ती व्हावी असेल संतांची. महाराज कोणत्याही जातीचा मनुष्य असू द्या, कोणत्याही पंथाचा कोणत्याही धर्माचा असू द्या, पण अपेक्षा कशाची असेल तर सुखम सर्वाय उच्यते. सर्वांना सुखावं, सुखाची अपेक्षा करतात आणि सुख हवं असेल तर महाराज म्हणतात सुखासाठी जर आपल्याला प्रयत्न करायचा असेल, सुख हवं असेल तर आपण संतांचे पाय धरले पाहिजे. मंडळी काय गोष्टी जीवनामध्ये आवश्यक असतात, काय गोष्टी अनावश्यक असतात, काय गोष्टी आकर्षक असतात आणि काय गोष्टी अनावश्यक असतात. कनेविन सोपटे कणसे नागरसी घनदाटे काय करावी गोमटे ओस नगर. काय करायचंय आता सगळी एवढी माणसं बसले, सुंदर बसले, सुंदर म्हणजे वेशभूषा करून बसले, पण सर्वांची कान कोणाचीच नाही. महाराज काय सांगतो तुम्ही, काय गोष्टी आवश्यक अनावश्यक सांगितलं. विसरायला होतं मला वयाच्या थोडस म्हणजे आजारी होती, त्याच्यामुळे थोडंसं विसर पडतो, मान्य करायचं. त्याच्यामुळे सांगायचं पहिली गोष्ट काय सांगत अनावश्यक. व्यसन आवश्यक आहे की अनावश्यक आहे? आपल्याला गरज आहे का व्यसनाची? अनावश्यक. परमार्थाचं पहिलं पाऊल म्हणजे व्यसनातील माणूस नाही झाला पाहिजे. तर ते तुम्ही आम्ही काय म्हणजे आपल्याला काही सांगायसाठी उभा राहिलो नाही कोण काय व्यसन करतं ते. पण व्यसन परमार्थाचं पहिलं पाऊल काय असेल तर म्हणजे निर्व्यसनी पाहिजे माणूस असो. दुसरी गोष्ट
काय सांगितलं आवश्यक. बरोबर. आपण कपडे धुतो, कपड्याला लागणारा साबण अनावश्यक का आवश्यक? कपड्याला लागणारा साबण आवश्यक. बरोबर आहे. थोडक्यात सांगतो काय सुचवण्याचं काय बोलणार, पण कपड्याला लागणारी नीड आपण जी घालतो ती आवश्यक की आकर्षक? आकर्षक. वा, म्हणजे तुम्ही कीर्तन भरपूर ऐकत ना, त्याच्यामुळे इथून काय बोलत नाही, कारण कीर्तन कमी ऐकतात, हरिपाठामध्ये जास्त नसतात. कारण हा रस आनंदाचा घोष करा हरिनामाचा, देवाचा भाग पावी येतील. त्याच्यासाठी पण पुण्यच लागतं. पुण्य असल्याशिवाय हे प्राप्ती होत नाही. काय सांगतो? आवश्यक, आवश्यक, आकर्षक, 3 झाले. आणि चौथं काय सांगितलं? अत्यावश्यक. अत्यावश्यक आपण जे शरीराला म्हणजे धान्य जे आपण खातो ते आपल्या शरीराकरता लागतात, ते आपल्याला अत्यावश्यक आहे. बरोबर की नाही? तसं भगवंताचं दर्शन आपल्याला खूप अत्यावश्यक. भगवंताचं दर्शन झालंच नाही तर आपलं जीवन निरर्थक आहे. म्हणून आपल्याला जर सुख पाहिजे ना तर महाराज म्हणतात पुन्हा तो एक देव करुणी कोणत्याही धर्माचा मनुष्य असू दे, कोणत्याही पंथाचा असू दे आणि कोणत्याही जातीचा मनुष्य असू दे, पण सुखम सर्व आयुर्यते, सर्वांना काय करायचं? सुखच हवं असेल. मग सुख जर तुम्हाला हवं असेल तर आपला तो एक देव करून घ्यावा. सुख नव्हे त्याच्याशिवाय आपल्याला सुखच नाही मिळणार. काय सुख मिळणारच नाही. सुख नव्हतं हवं तर तुम्हाला काय म्हणतात? महाराज म्हणतात सुखा लागी करशी तळमळ तरी पंढरीसी जाय एक वेळ अवघाची सुख रूपवसी जन्मो जन्मीचे दुःख विसरसी. सुखाची जर तुम्हाला तळमळ आहे, सुख हवं असेल तर पंढरपूर मला म्हणतात की सुखाचा सुखरासी पंढरीसी आहे जाऊन या पाहे. अरे मग काय होईल? अवघाची लाभ होईल तेथीचा. अवघाच लाभ होईल. सर्व जो लाभ आहे तो आपल्याला होईल. पण कधी? पंढरपूरला गेलो तर? पंढरपूरला गेलोच नाही तर लोक म्हणतात मी पंढरपूरला गेलो. बांगड्या आणल्या, घोगड्या आणल्या, भरपूर काय काय आणलं, सामान भरपूर केलं, पण वारी केली नाही. खरी वारी ती महाराज. आता काही सांगायला जास्त वेळ पण नाही तेवढा. तर वारी कोणी नामदेव काय खडा खडा कोणी आणला होता तो त्याला असे वारी फुकट गेली.
मग आपण आता काय काय आणतो, मग आपल्या वाऱ्या किती सफल आहे ते आपल्या आपणच तपासावे. महाराज म्हणतात की आपल्याला जर सुख पाहिजे तर आपला तो एक देव करून घ्यावा. सुख आणून घे. भगवंताच्या पायाजवळ सुख आहे. नुसतं सुख नाही तर आधार आहे. सर्व सुखाचे नुसतं थोडं सुख नाही तर म्हणजे आपण म्हणतो ना बस डेपोचं काय आधार म्हणजे काय भांडार भरपूर असतं, तिथे सुखच नाही. सुखच नाही का, भरपूर सुख भरपूर आहे. फक्त एक सुख फक्त देवाच्या जवळ आहे. दुसरं असेल तर ते संतांच्या जवळ आहे. आणि संतांच्या जवळ सुख असल्यामुळे महाराज म्हणतात की संतांचे पाय धरा. हरी म्हणजे संतांचे जर पाय धरला तर तुम्हाला हरीची प्राप्ती होईल. अभंगाच्या प्रकल्प हरी प्राप्ती हो पाय, हरीची जर प्राप्ती हवी असेल तर संतांचे पाय धरा. संतांचे पाय धरा म्हणजे काय, त्यांनी सांगितलेलं संतांचा वाक्य असतील त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवा. कारण विश्वास येतो करी स्वामीवरी सकळ भूमिका. मग काय होईल, हरीची प्राप्ती होईल. हरी प्राप्ती हरी हे नाव महाराजांनी कोणी ठेवलं असेल तर मनू महाराजांनी ठेवलं. मनू महाराज हरी 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 म्हटल्यानंतर काय होतं, 3 फायदे सांगतात. पहिलं एक हरी 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 उच्चार आनंद पापोरा गयाची शरणार्थी. दुसरं म्हणजे हरीचा उच्चार जर केला तर असं बोलत चालू म्हणजे काय वातावरण काय रंगत नाही. रंगाला त्याला वेळ बरोबर लागते. समय मोकळे काय उपयोगी वेळ, प्रत्येक गोष्टीला वेळ असते. वेळेला खूप महत्व असतं. आणि म्हणजे कुठच्याही गोष्ट असल्या वेळेत झाली ना का त्या गोष्टीला महत्व असतं. आता ज्या होतात गोष्टी त्या सर्व चांगल्याच होतात. भजन करतो म्हणजे आपण काय वाईट करत नाही, पण प्रत्येक गोष्टीचं नियोजन असतं. नियोजनात मागं पुढे जातात असा गोंधळ होतोच. हरी उच्चार आणि अनंत पापराशी जातीला या क्षण मात्रे. दुसरं चित्ताचा हरी करतो. हरीने माझ्या हरी चित्त विसरले. आणि तिसरं तुका म्हणे हरी काही बोलोने
तुम्ही म्हणा रे सकल हरी हरी तुम्ही म्हणा रे सकल हरी हरी तुम्ही म्हणा रे सकल हरी हरी तुम्ही म्हणा रे सकल देवी माया लाल तुझी देवी माया लाल